नमस्ते. आज आपण दिवाळी फराळामधला पहिला पदार्थ पाहणार आहोत. तर आज आपण बनवणार आहोत शेव. तर आज मी 2 पद्धतीने शेव बनवलेली आहे. एक बटाटा शेव बनवलेली आहे म्हणजे आलू भुजिया, आणि दुसरी बनवलेली आहे खारी शेव. तर त्यामध्ये आपण सोडा न टाकता सुद्धा ती अतिशय कुरकुरीत खुसखुशीत तयार होते आणि बनवायला सुद्धा खूप सोपी आहे. खूप झटपट या शेव तयार होतात. चला तर लगेचच व्हिडिओला सुरुवात करूया. तर सगळ्यात आधी आपण बनवणार आहोत बटाटा शेव. तर त्यासाठी मी इथे 2 बटाटे घेतलेले आहेत उकडलेले. तर ते आपल्याला किसणीने किसून घ्यायचे आहेत. तर अगदी बारीक जी किसणी असते तर त्या किसणीने आपल्याला हा बटाटा किसून घ्यायचा आहे, म्हणजे तो व्यवस्थित असा मॅश होईल. तर आता आपण यामध्ये टाकणार आहोत बेसन पीठ. तर मी इथे 1.5 कप बेसन पीठ यामध्ये टाकणार आहे. तर बेसन पीठ आपल्याला चाळूनच यामध्ये टाकायचं आहे, म्हणजे पीठ आपलं व्यवस्थित मिक्स होईल. बेसन पिठामधल्या ज्या गाठी असतात तर त्या चाळल्यामुळे मोडल्या जातात आणि आपलं पीठसुद्धा व्यवस्थित तयार होतं. त्यामध्ये 1 चमचा तांदळाचं पीठ टाकलेलं आहे. तांदळाच्या पिठामुळे आपली शेव छान कुरकुरीत तयार होते. त्यामध्ये हळद टाकलेली आहे अर्धा चमचा. 1 मोठा चमचा लाल मिरची पावडर टाकलेली आहे. मिरची पावडर तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त टाकू शकता. 1 चमचा यामध्ये टाकलेला आहे चाट मसाला. जर तुमच्याकडे आमचूर पावडर असेल तर ती सुद्धा टाकली तरी चालेल. 1 चमचाभर आपण ओवा टाकलेला आहे. ओवा थोडासा हातावरती असा चोळून यामध्ये टाकायचा, म्हणजे त्याचा सुगंध छान येतो. चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे आणि 2 चमचे गरम तेल आपण यामध्ये टाकलेलं आहे. आणि आता हे सर्व व्यवस्थित असं मिक्स करायचं आहे. जो बटाटा आहे बटाट्यामध्ये आपल्याला हे छान असं हे एकजीव करून घ्यायचं आहे. जर गरज वाटल्यास आपण यामध्ये थोडासा पाण्याचा वापर करणार आहोत, पण जर गरज नसेल तर नाही केला तरी चालेल. तर अगदी 5 ते 6 चमचे आपण पाणी यामध्ये वापरणार आहे. तर हातावरती थोडंसं पाणी घेऊया आणि घट्ट पीठ आपल्याला मळायचं आहे. थोडंसं घट्टसर आपण हे पीठ मळून घेणार आहोत. तर छान असं मिक्स करत आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे. तर इथे मी पीठ मळून घेतलं आहे. तर त्यावरती थोडंसं आपण तेल टाकूया आणि परत एकदा मिक्स करून घेऊया आणि लगेचच आता आपल्याला याची शेव बनवून घ्यायची आहे. तर थोडंसं पीठ काढून अशा पद्धतीने हातावरती ते मी हे करून घेते आणि आता सोऱ्यावरती टाकून घेऊया. आणि आता साईडलाच तेलसुद्धा गरम झालेलं आहे. शेव तळताना आपल्याला तेल अगदी कडकडीत गरम हवं आहे, कारण शेवमध्ये पाण्याचं प्रमाण जास्त असतं. त्यामुळे आपल्याला तेल कडकडीत गरम करून घ्यायचं आहे. तर आता लगेचच आपण आता शेव पाडून घेऊया. जेव्हा शेव पाडतो तर तेव्हा आपल्याला गॅसची फ्लेम मोठी करायची आहे आणि मग तेलामध्ये शेव पाडून घ्यायची आहे. तर माझ्याकडे यापेक्षा थोडासा छोटा प्लेट नव्हती साच्याची, त्यामुळे मी थोडीशी जाडसर शेव बनवलेली आहे. जर तुमच्याकडे जर मध्यम साईजची प्लेट असेल तर त्याने तुम्ही ही शेव बनवा, अजून छान बनेल. तर मी शेव तेलामध्ये काढून घेतली आहे. तर लगेच पलटी न करता आपल्याला थोडीशी तेलामध्ये ही सेट होऊन द्यायची आहे. थोडीशी खालच्या साईडने शेव तळली गेली की मग पलटी करून आपल्याला वरच्या साईडने ही शेव तळून घ्यायची आहे. शेव तळताना खूप अलटीपलटी करायची गरज पडत नाही. एकदा किंवा 2दा शेव पलटून लगेच शेव आपल्याला काढून घ्यायची आहे. तर इथे छान अशी शेव तळली गेली आहे. शेव तळल्यानंतर तुम्ही पाहू शकता ती व्यवस्थित अशी सुट्टी झालेली आहे आणि अगदी छान कलर आलेला आहे. छान कुरकुरीत अशी शेव तळली गेलेली आहे. तर आपण एका झाऱ्यामध्ये ही शेव काढलेली आहे, म्हणजे जे एक्स्ट्रा जे तेल आहे तर ते तेल खाली निथळलं जाईल. तर अशाच पद्धतीने आपण आता ही सगळी शेव बनवून घेणार आहोत. आणि जेव्हा आता दुसऱ्यांदा शेव बनवणार तेव्हा पण गॅस आपल्याला फुल करायचा आणि मग ही शेव तळून घ्यायची आहे. आता आपण शेवचा दुसरा
प्रकार पाहणार आहोत. तर आज मी बनवणार आहे खारी शेव. तर खारी शेव बनवायला काहीच साहित्य टाकावं लागत नाही. तर इथे मी 3 कप बेसन पीठ घेतलेलं आहे. तर बेसन पीठ हे मी चाळणीने चाळून घेतलेलं आहे. त्यामध्ये आपण चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे, हळद टाकलेली आहे, हिंग टाकून घेतलेलं आहे आणि यामध्ये आपण टाकणार आहोत 2 चमचे तांदळाचं पीठ. जर तुम्हाला ओवा टाकायचा असेल तर तुम्ही ओवा टाकू शकता, पण मी स्किप केलेला आहे कारण मी एकदम बारीक शेव बनवत आहे, त्यामुळे मी ओवा टाकलेला नाही. त्यामध्ये 2 चमचे गरम तेल टाकून घेतलंय. आता एकदा व्यवस्थित मिक्स करून घेऊया. जर तुम्हाला तिखट शेव बनवायची असेल तर यामध्ये तुम्ही फक्त लाल तिखट टाकू शकता, म्हणजे तुमची तिखट शेव तयार झाली. थोडं थोडं पाणी घालून आपल्याला हे शेवचं पीठ भिजवून घ्यायचं आहे. अगदी छान सैलसर आपण हे पीठ भिजवून घेणार आहोत. खूप एकदम पाणी नाही टाकायचं, थोडं थोडं पाणी घालून छान असं आपल्याला हे पीठ फेटून घ्यायचं आहे. तर शेव बनवणे खूप सोपं आहे. तर कोणीही शेव बनवू शकतो. जर तुम्ही पहिल्यांदा जरी शेव बनवत असाल तरी तुमची शेव कधीच बिघडणार नाही. इतकी सोपी असते शेव बनवायला आणि खूप झटपटसुद्धा तयार होते, वेळ अजिबात लागत नाही. तर छान असं आता इथे आपण पीठ फेटून घेतलं आहे. आता आपण लगेचच याची शेव बनवणार आहोत. तर इथे मी थोडंसं सैलसर पीठ मळून घेतलेलं आहे. खूप घट्टही नाही आणि पातळही नाही, अशा कन्सिस्टन्सीमध्ये पीठ मळून घ्यायचं आहे. हाताला थोडंसं पाणी लावायचं आणि मग हे पीठ सोऱ्यामध्ये टाकायचं आहे. तर आज छान अशी बारीक शेव बनवणार आहे मी. तर साईडला तेलसुद्धा गरम आहे आणि आता लगेचच आपण याची शेव पाडून घेऊया. तर शेव पाडताना तेल कडकडीत गरम असणं खूप गरजेचं आहे आणि व्यवस्थित अशी आपण आता इथे शेव पाडलेली आहे. तर ही बारीक शेव आहे त्यामुळे तळायला अजिबात वेळ लागत नाही, खूप पटकन तळली जाते. पण खूप अलटीपलटी करायची नाही, एकदाच फक्त आपण ही पलटी करून तळणार आहोत. खालच्या साईडने आपण 1 ते 2 मिनिट ही शेव तळून देणार आहोत आणि मग पलटी करून वरच्या साईडने आता ही शेव तळून घेऊया. तर अगदी 3 ते 4 मिनिटांमध्येच आपली ही शेव तळली जाते, खूप जास्त वेळ लागत नाही. आणि शेव तळताना गॅसची फ्लेम मीडियम करायची आणि मग शेव तळून घ्यायची. व्यवस्थित असं आपण शेवचं तेल निथळून घेतलं आहे आणि आता परत तेलामध्ये शेव सोडताना आपल्याला गॅसची फ्लेम मोठी करायची आहे आणि परत गॅसची फ्लेम आपल्याला मध्यम करून आपल्याला ही शेव तळून घ्यायची आहे. तर खालच्या साईडने थोडीशी शेव तळल्यानंतर पलटी करून परत आपण वरच्या साईडने शेव ही तळून घेऊया. तर अजिबात ही शेव तेल पीत नाही. जर तुम्ही सोडा टाकला तर कदाचित शेव तेल पीत असेल, पण जर तेलाचं मोहन जर टाकलं तर अजिबातसुद्धा तेल पीत नाही. छान अशी खमंग कुरकुरीत आपल्या इथे शेव तयार झालेले आहेत. तर ही बटाटा शेवसुद्धा अगदी खमंग झाली होती आणि चवीला तर खूप भारी झाली होती. आणि तुम्ही पाहू शकता हाताला अजिबातसुद्धा तेल लागलेलं नाही, अजिबात तेल पिलेलं नाही आहे. छान कुरकुरीत आपल्या इथे शेव तयार झालेले आहेत. तर या दिवाळीला तुम्ही अशा पद्धतीने शेव बनवा. तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. परत भेटूया अशाच एका मस्त व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना हॅपी दिवाळी.